कपिल पाटील फाउंडेशन मुरबाड तालुका यांच्या माध्यमातून पाहू शकतात की डीजे रिगल आणि निखिलजी ठोंबरे यांच्याकरिता तब्बली 500 रुपयाचे कॅश प्राइज जोडले गेले. लहूदादा गायकर यांच्या वतीनं पाहू शकतात हे पारितोषिक सारसी गावातील सरपंच देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पाहू शकतात हे पारितोषिक जोडले गेले. थँक्यू सो मच. सगळ्यात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं तिथे जगदीश बॉलिंग ट्रॅकवरती बघू शकतात आणि दुसऱ्या बाजूने अनिल नामदेवजी कडव यांच्या माध्यमातून पाहू शकतात की किंग 11 वडाची वाडी आणि दुसऱ्या बाजूने नवी वाडी या संघासाठी शुभेच्छा आल्या. थँक्यू सो मच साहेब. चला स्पीडअप घ्यायचा, मॅच सुरू करायची. चला इथे आपण टायमर सेट केलाय. दोन्ही संघाला विनंती असेल आपण अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाही या मॅच मध्ये. अनिल बाद झाले, त्याच्यानंतर नवीन बॅटर इंटर झालेत. पहिलाच बॉल खेळत असताना प्ले मिस बॉल वेगाने निघून गेलाय. सुपर डॉट बॉल येतोय. चांगली पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला गोलंदाज करतायत जगदीश. दुसऱ्या बाजूने राजेश आहेत, जनार्दन आणि जगदीश. त्यामुळे साही बॉल डीप मध्ये चालला होता, बॉलला टॉस स्टॉप केलंय आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती इथे देखील कंप्लीट झाली आणि सिंगल धावेच्या पद्धतीने पुन्हा धावसंख्येत इथे वाढ होतीये. एक सिंगल धाव फलकावरती जोडली आहे. 3 चेंडूचा खेळ तो आपल्याला बघायला मिळतोय. आम्ही शिलबरीकल चषक 2026चा हा रणसंग्राम पर्व दुसरा आहे आणि या दुसऱ्या पर्वामध्ये पाहू शकतात की तमाम क्रीडा रसिक मान्यवर आणि प्रेक्षकांचं मनाच्या अंत्यक्रमापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेगवान बॉल, वेगावर स्वार आणि गतीवर स्वार होत असताना नियंत्रित गोलंदाजी जबरदस्त कामगिरी इथे केली जाते. पुन्हा एकदा डॉट बॉल इथे बघायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती 1 या अंकांवरती बघू शकतात. काही जबरदस्त गोलंदाजी आपण पाहू शकतात इथे केली जाते. जगदीश त्यावेळेस पुन्हा एकदा पाहू शकतात की बॉल डीप मध्ये वेगाने चाललाय आणि तिथे पाहू शकतात की बॉलला फील्ड केलंय. बॉलची रिटर्न फेकी केली आणि त्याच्यानंतर पुन्हा एक सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 2 या अंकांवरती आपण बघू शकतात. षटक क्रमांक पहिला आपल्याला बघायला मिळते आणि पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी इथे ती केली जाते या मॅच मध्ये. अंतिम बॉल स्लॉक चेंडू आहे. अंतिम बॉल स्विंग केला, बॉल ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बॉलला रिटर्न करतात. त्यानंतर दुसरी धावेचा प्रयत्न लाऊडली अपील रेफर केलंय, चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाची मदत. एक सिंगल धाव तर कंप्लीट झाली. ऑन साइडला स्विंग केला होता बॉल, डीप मध्ये जात असताना बॉलला स्टॉप केलाय. चेंडू आणि खेळाडू मधील ही शर्यत. तिथे खेळाडू जिंकलेत. बॉलला रिटर्न करत असताना बॉलला यष्टांवरती लावण्यामध्ये यश आलंय. फ्रेम मध्ये खेळाडू आहेत हे आपण पाहू शकतात, परंतु यष्टांवरती बॉल लावल्यानंतर बॅट ती हवेत आहे आणि त्याचमुळे विकेट आली आहे. खेळाडू बाद गॉन. याची डोहला शिरवलीकरांचा हा विद्यमान 16 आपण बघू शकतात आणि खूप चांगल्या पद्धतीची मॅच आपण पाहू शकतात. क्रिकेटचा दिमाग आणि आयोजनाची शान शिरवलीकर चषकाने वाढलाय. खेळाडूचा हा मान. जानमान शिरवलीकरांच्या शब्दाला श्रमाची गोड आहे, म्हणूनच तर या स्पर्धेला खेळाडूची ओढ आहे. नियोजनाची ही बाना आणि कर्तृत्वाचा कडा आम्ही शिरवलीकर चषकाने मांडला. क्रिकेटचा हा नवा धडा. तमाम शिरवलीकर आणि कष्टांचं हे फल आहे गोड, म्हणूनच तर या देखण्या आयोजनाला आज कुणाचीच नाही तोड. आज कुणाचीच नाही तोड आणि पाहू शकतात की एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आम्ही शिरवलीकर चषक 2026चा रणसंग्राम तो बघू शकतात. चिराग आलीत बॉलिंग मार्कवरती. यावेळेस पहिलाच बॉल आउट साइड ऑफ स्टंप होता, अतिरिक्त बाहेर बॉल आणि त्याचमुळे पंचाने या बॉलला दंडित केलंय. एक सिंगल धाव फलकावरती आपण पाहू शकतात ती ऍड होतीये. स्कोर कार्ड 4 आकड्यावरती. चिराग बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. दुसऱ्या बाजूने जनार्दन
ज्याने आधीच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती. समोरच्या बाजूने बॉलला पाठवून दिलंय गॅप मधून, वन बाउन्स ओव्हर दी रोप, जनार्दनच्या बॅट मधून आलाय हा धमाकेदार स्ट्रोक. 4. बॉल तयार. पुन्हा एकदा इथे दिशा दिली आहे. गती खूप होती या बॉलवरती आणि त्याचमुळे बॅटचा फ्लो थोडासा बाकफुटला राहिला. आता इकडे एक सिंगल धाव फलकावरती कंप्लीट झाले आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल 9 आकड्यावरती. हा स्कोर कार्ड आपण बघू शकता. 9 वरती 2. पहिलाच बॉल चिरागच्या माध्यमातून वाईट, देन चौकार आलाय, त्यानंतर पुन्हा एक सिंगल आली आहे. चेतन जे नव्याने दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये, जनार्दन चांगला खेळ करतायत. किंग 11 वाघाची वाडी, वडाची वाडी आपण पाहू शकतात आहे तिकडे आणि पुन्हा एकदा वाईट. 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. डबल फिगर मध्ये धावसंख्या फलकावरती इथे जोडली गेली आहे. वडाची वाडी आणि दुसऱ्या बाजूने नवी वाडी या संघाच्या दरम्यान ही मॅच आपण बघू शकतात. एक चांगली रंगत. त्यावेळेस पुन्हा दिशा दिली आहे. खेळाडू आहेत तिकडे, बॉलला फील्ड करतात, बॉल रिटर्न करतायत. पुन्हा एकदा एक सिंगल डबल खूप येत आहेत, धावा वाढत नाही. आणि त्याचं मुख्य कारण जर पाहिलं ना तर तिकडे श्री गणेश नवीवाडी संघाची गोलंदाजी दर्जेदार पद्धतीची बघायला मिळते आहे. प्रत्येक बॉल अचूक टप्प्यावरती टाकला जातोय आणि अचूक टप्प्यावरती भेदक मारा हे अस्त्र सध्याच्या घडीला इथे यूज केलं जातं या मॅच मध्ये. वेगवान बॉल, पुन्हा एकदा बॉल डीप मध्ये चालला, इनसाइड आउट खेळलेत. एक सिंगल धाव त्यावरती देखील कंप्लीट केले जाईल आणि हा स्कोर कार्ड फलकावरती 12 या अंकांवरती जाऊन पोहोचलाय. 2 विकेट लॉस झालेत आणि त्याचमुळे कुठेतरी धावा या मॅच मध्ये कमी बनल्यात, कारण षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. ओ इथे समोरच्या बाजूने फटका एक्झिक्यूट केलाय. डाऊन दी बॉल, कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न स्क्वेअर फेकी आली आणि त्याचमुळे 3 धावा इथे देखील कंप्लीट झाल्यात 5व्या बॉलवरती आणि 3 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 15 आकड्यावरती. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र चिरागच्या माध्यमातून तो होतोय, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळत नाहीये आणि त्याचमुळे विकेट येता राहिली आहे. संघाची टोटल आता 15 आकड्यावरती जोडली गेली आहे. चिराग ज्याने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली गेली आहे, परंतु मागील बॉलवरती कॅच कंप्लीट झाला नाही आणि त्याचमुळे 3 धावा देखील खर्च झाल्या या मॅच मध्ये. किंग 11 वडाची वाडी, दुसऱ्या बाजूने श्री गणेश नवीवाडी संघ पाहत आहेत. अंतिम बॉल, त्याच्यावरती आक्रमण, फटका तोही फसलाय. डाऊन दी बॉल, कॅच कंप्लीट, विकेट क्रमांक 2. अंपायर सिग्नल, बॅटर आउट. दोन षटकाचा खेळ तो कंप्लीट झालाय. संघाची टोटल 15 आकड्यावरती जोडली गेली आहे. 3 विकेट लॉस झालेत. सुपर खेळ मैदानाच्या मध्ये बघू शकतात. माऊली इव्हेंटच्या माध्यमातून जेही प्रेक्षक आमच्या समेत जोडले असतील त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. पहिलाच बॉल इनसाइड आउट, पुन्हा एकदा बॉल डीप मध्ये वेगाने चाललाय. प्रोटेक्शन आहे, बॉलला फील करतात, बॉल रिटर्न करतात. एक सिंगल धाव ती फलकावरती येथे देखील कंप्लीट झाले. सिंगल डबल या गोष्टींकडे सध्याच्या घडीला खूप लक्ष दिलं जाते, परंतु मोठे फटके देखील तुम्हाला खेचावे लागतील या मॅच मध्ये, प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी जरूर चांगली आहे तिकडे श्री गणेश नवीवाडी संघाची, परंतु किंग 11 वडाची वाडी संघाला बॅटिंग चांगली आकारावी लागेल. सध्याच्या घडीला 81 प्रेक्षक ही मॅच युट्यूबच्या वाहिनीवरती पाहत आहेत. पुन्हा एकदा फटका बसलाय. डाऊन दी बॉल, कॅच कंप्लीट, विकेट आली आहे. 4.
आधीच्या मॅचचे हिरो देखील होते आणि या मॅचमध्ये देखील हिरोवाली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. 16 धावा फलकावरती जोडल्या. 2 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय. पांडुरंग नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये तो इंटर होत असताना आपण बघू शकता. 16 धावा त्या पाहता चेतन आणि पांडुरंग या दोन खेळाडूंना इथे इकडे पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. 2 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय. किंग्स 11 वडाचीवाडी संघ मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतोय. थोडेसे बॅकफुटला आहेत परंतु इथनं टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावे लागेल. चांगल्या पद्धतीचे फटके तुम्हाला या मॅच मध्ये खेचावे लागतील आणि त्याच इंटेन्शन मैदानाच्या मध्ये इथे नबीवाडी या संघाच्या विपक्षमध्ये खेळ आकारावा लागेल. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने खेळायचा होता. आपल्या मिस इथे देखील याही बॉलवरती धावा मिळणार नाहीयेत कारण या खेळाडूकडे पाहू शकतात की दर्जेदार बॉल आहेत. आपल्या भारतातील उत्कृष्ट बॉल त्याने आतापर्यंत इथे पेशकश केले. चांगली गोलंदाजी ती इथे दाखवली जाते त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक डॉट बॉल इथे बघू शकता. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. संघाची टोटल आता 16 आकडावरती इथे बघायला भीती आहे. चांगला खेळ मैदानाच्या मध्ये सातत्याने इथे नबीवाडी संघाच्या माध्यमातून केला जातोय. पुन्हा एकदा प्रचंड वेग भन्नाट वेगाची गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावरती भेदक मारा बॅटच्या रडार पासून दूर ठेवले जात आहेत बॉल आणि त्याचमुळे या ओव्हरमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. डावाची सुरुवात एक सिंगल धावेने झाली होती. त्यानंतर वाईडिश लॉंगॉनमध्ये एक चांगला कॅच कंप्लीट केला. त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत आणि 4 चेंडूचा खेळ समाप्तीच्या अखेरीस एक विकेट आणि एक सिंगल धाव खर्च केली आहे. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने बॉल चाललाय डीपमध्ये. गॅपमध्ये जरूर होता बॉल परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आणि त्याचमुळे एक सिंगल धाव फलकावरती तिथे देखील आपण पाहू शकतात कंप्लीट होत असताना 5 चेंडूचा खेळ आणि संघाची टोटल आता 17. एक कमी धावसंख्या फलकावरती इथे आपल्याला बघायला भीती आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल आपले कॅप्टन पाठवून द्यायचे. आपण टॉस देखील कंप्लीट करतोय पुढील मॅच करिता. 17 धावा फलकावरती जोडल्यात. अंतिम बॉल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. अंतिम बॉल पुन्हा प्रहार केलाय. डाऊन डी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय. वाडिश लॉंग ऑफ मध्ये बॉल फील्ड केलं. बॉल रिटर्न केलं. त्याच्यानंतर एक सिंगलला डबल मध्ये वेगाने परावर्तित केलंय. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय आणि संघाची टोटल 19 वरती 4. जयमान शेलारी संघाचे कॅप्टन आणि LG ग्रुप साजई संघाचे कॅप्टन विनंती असेल आपण यायचं. आपण टॉस करतोय पुढील मॅच करिता. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस केला जाईल आफ्टर 1 ओव्हर. एका षटकाच्या अखेरीस पाहू शकतात लगेचच आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत. एकोणाविसावा अंतिम षटक स्लॉक षटक. पहिलाच बॉल डीप मध्ये खेळायचा होता. एक सिंगल धाव त्या बॉलवरती ती कंप्लीट होती आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील पाहू शकता. 2 धावा कंप्लीट आणि संघाची टोटल आता 21. एकनाथ बॉलिंग ट्रॅक वरती बघू शकतात. पांडुरंग आणि चेतन या 2 खेळाडूंमधील पार्टनरशिप ती देखील पाहायला भीती आहे. तब्बली 10 धावेची पार्टनरशिप त्यांनी केली आहे. 4 बॉलचा खेळ तो इथे त्यांच्या माध्यमातून एक्झिक्यूट झालाय. पुन्हा एकदा बॅटची टॉप एज लागली. आउटर एज होती. बॉल बिहाइंड विकेट जात असताना तिथे त्यांनी कलाकणी घेतली आणि त्याचमुळे एक सिंगल धाव फलकावरती तिथे देखील पाहू शकतात. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 22 स्कोर कार्ड आपण पाहू शकतात 22 आकडावरती. सध्याच्या घडीला खूप चांगला खेळ श्री गणेश नबीवाडी संघाच्या माध्यमातून इथे बघायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूने किंग 11 वडाचीवाडी संघ थोडासा बॅकफुटला आहे कारण धाबा कुठेतरी या मॅच मध्ये कमी बनल्यात आणि त्याचं मुख्य कारण गोलंदाजी अटॅक चांगला झाला. विकेट आल्यात आणि त्याच्यानंतर मोठे फटके ते खूप कमी बघायला मिळतात या मॅच मध्ये आणि त्याच कारणामुळे कमी टोटल. आडबा बॅटनं फटका बसलाय स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये. कॅच कंप्लीट. विकेट क्रमांक 5. अंपायर सिग्नल. बॅटर आउट.
धाबा कुठेतरी कमी बनल्यात, इझी बनवू दिल्या जात नाही आणि सो त्याच्यामुळे या मॅचमध्ये थोडीशी कमी धावसंख्या बघायला मिळते. पुन्हा कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न फसलाय, ड्रॉप झाली आहे, कॅच धरतीला गॅदर झाली आणि तिथे धावचीच्या स्वरूपाने विकेट. 1+1 विकेट, 23 वरती 6. सकाळी तो कंप्लीट झालाय. 23 धावा फलकावरती बघू शकतात. 6.27च्या अवरेजनं सध्याच्या घडीला धाबा बनवल्या जातात आणि सॅटिस्फॅक्शन नाहीये बॅटिंग करत असताना. 5वा बॉल समोरच्या बाजूने पुन्हा एकदा बॉल डीप मध्ये चाललाय. लागोनचे खेळाडू पुढेही त्यात बॉलला फील्ड करतात आणि त्याच्यानंतर त्याची फेकी. 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड फलकावरती 25 आकडावरती 6 विकेट. तिथे लॉस झालेत. अंतिम बॉल असेल, पूर्वार्धाचा खेळ, तर त्याच्यामध्ये खूप चांगला खेळ, सातत्याने विकेट त्या जात असताना आपण बघू शकता. त्या मॅच मध्ये विकेट आली एक खेळाडू बाद. चला 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. अंतिम बॉल. हो, इथे अंतिम बॉल उडवलाय. बॉल चालाय समोरच्या दिशेनं, गॅप मधून काढलाय आणि निघून जाईल सरळ सीमा पार. अंतिम बॉल वरती आला धमाकेदार, दर्जेदार, क्वालिटी चौकार 4. थँक्यू सो मच. जयनुमान शेलारी जी ग्रुप साजही संघाचे कॅप्टन आपण यायचंय. आपण टॉस इथे कंप्लीट करतोय, कॉइन स्पिन केला जाईल. चला इथे आपण कॉइन स्पिन करतोय, चॉईस कॉल दिला जाईल आणि कॉइन स्पिन करतोय आणि टॉस जिंकलेत अर्थातच शेलारी संघाचे कॅप्टन आणि टॉस जिंकल्यानंतर फील्ड करण्याचा निर्णय तो इथे स्वीकारला गेला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केला अर्थातच LG ग्रुप साजई या संघाला नेक्स्ट मॅच करिता. माऊली लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहू शकतात. जेही प्रेक्षक आमच्या समेत जोडले गेले त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जयनुमान शेलारी संघाचे खेळाडू आपण इथे तुमचे कॅप्टन पोहोचले गेले, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. समालोचन कक्षाच्या समोर जयनुमान शेलारी संघाचे संपूर्ण खेळाडू आपण यायचंय. नेक्स्ट मॅच आपले असणारे आणि विनाविलंब ती मॅच लगेचच आपण सुरू करतोय. आणि जयनुमान शेलारी संघाच्या कॅप्टनच्या माध्यमातून 100 रुपयाचे कॅश प्राइज आमच्यासाठी जोडले गेले. थँक्यू सो मच. अभयजी भोईर, पद्माकरजी भोईर, तानाजी भोईर,
बालचंद्रजी केंबारे यांच्या माध्यमातून पाहू शकतात की जय हनुमान शेलारी संघासाठी पाहू शकतात मॅच पाहण्यासाठी ते उपस्थित होतात आणि त्यांचं देखील जय हनुमान शेलारी संघाचे कॅप्टनच्या माध्यमातून आभार व्यक्त करतात आणि तेजस आगिवले देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील तेजस आगिवले इकडे संपर्क साधायचा आहे आपल्याला विनंती असेल. चला मॅच सुरू करतोय. पंच देखील दाखल झालेत. तयार आहेत करण एकनाथ आणि जगदीश ओपनिंग पॅरस मध्ये आघाडीचे दोन बॅटर बघू शकतात. पहिला बॉल तयार बॉलर करणचा पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न बॉल उंच गेलाय डाऊन बॉल हातामध्ये बॉल विसावलाय कॅच कंप्लीट अंपायर सिग्नल विकेट्स. आणि याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. मॅच बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विकेट आली आहे. खेळाडू एकनाथ बाद झालेत. आता भानुदास मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 30 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट आहे. जरूर इकडे धावा कमी आहेत या मॅच मध्ये परंतु चांगल्या पद्धतीची कामगिरी डेफिनेटली करणार आणि आज मनसुबा मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला दाखवला जातो. या मॅच मध्ये पुन्हा तयार बॉल तयार समोरच्या बाजूने क्लासिक ड्राईव्ह लॉफ्ट टॉप ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि बॉल वाईडिश लॉंग ऑफ मध्ये निघून चालला. एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. आता याकडे तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 3 धावा फलकावरती वेगाने पलून पूर्ण केल्या. 3 धावेच्या मदतीने संघाची टोटल 3 आकड्यावरती 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. चांगली रिगलची कापडे आपण देखील यायचे आपलं देखील वाट पाहतात तिकडे डिझेमॅन. दोन चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. संघाची टोटल आता 3 आकड्यावरती जोडली गेली आहे. चांगले फटके इथे आपल्याला बघायला मिळतात. 3 धावा पळून पूर्ण केल्या. भानुदास नव्याने दाखल झाले होते आणि त्याच्या माध्यमातून या धावा इथे कंप्लीट केल्यात. स्कोर कार्ड 3 वरती जोडलाय. जगदीश तयार आहेत करंटच्या विपक्षात. आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय. वाईट जॉर्कर सारखा तेस्तरार बॉल इथे एक चांगला बॉल डिलिव्हर्ड झालाय. डॉट बॉल येतोय. सुपर डॉट बॉल. हा रिप्ले पहा. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग होती. बॅटच्या राडापासून दूर ठेवलाय आणि फर्स्ट व्हाईट लाईनच्या अगदी जवळून बॉल गेलाय आणि तासमुळे पंचाने सांगला इट्स अ फिअर डॉट बॉल. सुपर डॉट बॉल येतोय आणि 3 चेंडूचा खेळ कंप्लीट होत असताना आपलं वर्चस्व करण देखील गाजवतोय. पुन्हा तयार बॉलिंग ट्रॅक वरती करण. यावेळेस पुन्हा एकदा 30 लेन मेंटेन करायची होती. एक सिंगल धाव त्यावरती खर्च केली जाईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होत असताना आपण बघू शकतात आणि अंपायर सिग्नल इट्स अ व्हाईट बॉल येतो आणि ताशावरती 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपाने खर्च केल्यात. संघाची टोटल 3 चेंडूच्या अखेरीस 6. एलजी ग्रुप साजई आणि दुसऱ्या बाजूने जय हनुमान शिलारे. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. एक चांगली लढत डेफिनेटली होणार. एक प्रेक्षणीय मॅच एक विध्वंसक मॅच ते होणार आणि प्रेक्षकांचं मनोरंजन ते इथे आपल्याला बघायला मिळणार आहे मॅचमध्ये. त्यावेळेस पुन्हा एकदा बॅट चेस लागली आहे. बॅकवर्ड पॉइंटला बॉल जात असताना स्टॉप केला. एक सिंगल धाव तिथे फलकावरती वेगाने कंप्लीट झाले आणि सिंगल धावेच्या मदतीने 7
प्रतिषेधक 7 किंवा 8 डावा जरी घेतला ना तरी या मॅचमध्ये विजय संपादन तो करू शकतोय आणि त्याच इंटेन्शनने सिंगल धावा डबल धावा इथे फलकावरती जोडल्या जातात. परंतु विकेट आले किंवा डॉट बॉल आले तर मॅच कठीण होऊ शकते. म्हणून एक नॅचरल खेळ असतो ना तो नॅचरल खेळ खेळणं खूप महत्वाची भूमिका असते. करणचा अंतिम बॉल अंतिम 2 चेंडू आहेत. समोरच्या बाजूने क्लासिक फटका एक्झिक्यूट केला आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4. धावसिंग फलकावरती पुन्हा एकदा समोरच्या बाजूने डाऊन डी ग्राउंड बॉल वेगाने चाललाय आणि जाईल सरळ सीमा पार डाऊन डी ग्राउंड धमाका 4. डान्सर काकाचा डान्स देखील आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. संघाची टोटल 15 वरती 1 विकेट लॉस झालाय. आता इकडे 15 धावेची गरज अजूनही मॅच मध्ये आहे आणि जगदीश आणि भानुदास काय जबरदस्त खेळ करतात. भानुदास जर पाहिले तर बॉलच्या मेरिटनुसार खेळतात. हा प्रेक्षक राजा वर्ग आपल्याला पाहू शकतात माऊली इव्हेंट्सच्या माध्यमातून दाखवला जातोय. जरूर घड्याळामध्ये 1 वाजून 14 मिनिटं झालेत परंतु दाटी वाटीनं प्रेक्षक राजा वर्ग या मॅचचा आनंद घेतात आणि ही खासियत आहे आम्ही शिरवलीकर चषकाची. जरूर टाइम जास्त झालाय परंतु आपल्या गावाला पाठिंबा देणं आपल्या गावाची मॅच आहे आणि त्यांना प्रतिसाद देणं ही मुख्य भूमिका आहे. आणि पाहू शकतात हा प्रेक्षक राजा वर्ग देखील आपण पाहू शकतात माऊली इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. 15 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. 15 धावा सध्याच्या घडीला बनल्या गेल्यात. किंग 11 वडाची वाडी संघ मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल सॉफ्टने खेळाय समोरच्या बाजूने धोका परंतु तिथे कॉलिंग चांगली आहे. कॉलिंग या गोष्टीला क्रिकेटमध्ये देखील खूप महत्व आहे आणि तिथे एक चांगला बॉल कंप्लीट झालाय. सॉफ्ट हँडने बॉलला डिसमिस केला. एक सिंगल धावेचा कॉल दिला होता परंतु क्षेत्ररक्षण झाला आणि त्यामुळे तो कॉल फेटाळून लावलाय. पुन्हा बॉल तयार. ओ इथे समोरच्या बाजूने उडवून दिलाय. गॅप मधून बॉल काढलाय आणि जाईल सरळ सीमा पार. एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर धमाका 4. मध्ये राहिली आहे. 2 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय. जगदीश आणि भानुदास या 2 खेळाडूंमधील तालमेल जुगलबंदी आणि पार्टनरशिप खूप चांगली आहे. ओ इथे आउटसाइड डील लेग स्टंप होता आणि त्याचमुळे पंचांनी पुन्हा तयार. ओ इथे जबरदस्त फटका चॉप केलं बॉलला कट केलंय. बॉल डीप मध्ये खेळाडू आहेत. बॉलला रिटर्न करतायत. बॉल लाजबाब होता परंतु बॅटरचा अंदाज देखील लाजबाब. फेकी खराब झाली आहे आणि एका चांगल्या बॉलवरती धावा खर्च केल्या. 3 धावांच्या मदतीने पुन्हा धावसंख्येत वाढ होतीये. 23 स्कोर कार्ड आपण बघू शकतात. चांगला फटका तो आपण पाहू शकतात बघायला मिळाला. बॉल जर पाहिलं तर आउटसाइड ऑप्शन होता. वाईट यॉर्कर बॉलवरती फटका खेळणं खूप कठीण असतं परंतु त्या बॉलला कापलंय चॉप केलंय आणि त्याच्यानंतर फटका बॅकवर्ड पॉईंटच्या रिझन मध्ये एक्झिक्यूट केला होता. 23 धावा फलकावरती जोडल्या. 7ची गरज अजूनही आहे मॅच मध्ये. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप भन्नाट वेगाचा बॉल पडल्यानंतर उंची होती बॉलवरती आणि त्याचमुळे वेगाने निघून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. फरक पडेल का या डॉट बॉलने हा देखील प्रश्नचिन्ह आहे कारण विकेट किंवा डॉट बॉल या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी या 2 अस्त्रांचा यूज इथे करावा लागेल. 23 धावा एक लो स्कोरिंग मॅच त्याच्यावरती हाय व्होल्टेज ड्रामा होईल का
हा देखील प्रश्न आहे. समोरच्या बाजूने उडवून फेकून दिलाय सरळ बॉल सीमा पार. वन बाउस ओव्हर दी रोप चौकार 4. पार वन बॉस ओव्हर द लाईन. अंतिम बॉल वरती आली आहे बॉलला शाईन. विजय चौकार 4. बॉक्स मध्ये आणि तिथे भानुदास